नमस्कार. मी नित्यानंद भुसे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात जो महारेरा बनावट प्रमाणपत्र घोटाळा समोर आला, त्यावर आपण हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलवरती याआधी चर्चा केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलंय. उच्च न्यायालयाने या सर्व 53 इमारतींवर कारवाई करण्यासाठी स्थगिती दिलेली आहे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेला यावरती आता त्यांच्याकडे या इमारती नियमित करण्यासाठी जे अर्ज येतील त्यावर काय कारवाई करणार याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आदेश दिला आहे. आता या प्रकरणात महापालिकेकडे कोणते पर्याय आहेत? जे इमारती नियमित करण्यासाठी जे अर्ज येतील त्यासाठी महापालिका कसा विचार करेल, या सर्व विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट शिवम श्रीवास्तव आणि ॲडव्होकेट वैभव साटम सर आहेत. तुमच्या दोघांचं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. ॲडव्होकेट श्रीवास्तव सर, तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की या याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय नक्की काय आहे, तो जरा दर्शकांना समजावून सांगाल? नमस्कार. हे बघा, फ्लॅट परचेसर्सच्या सेफ्टीसाठी, कारण त्यांच्या बरोबर जे फ्रॉड झालेला आहे, जे स्कॅम झालेला आहे, आपल्या पेटिशन मध्ये जर आपण फर्स्ट ऑर्डर बघितलं ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाची ऑफ चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, तर त्या ऑर्डरमध्ये फार क्लिअर कट एक ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे की आमच्या सगळे फ्लॅट परचेसरांना बोगस डॉक्युमेंट रेराच्या वेबसाईट वरती अपलोड करून आणि त्या रेराचे सर्टिफिकेट्स दाखवून त्यांच्याकडनं सेल झालेले आहेत. आणि त्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भात नॅशनलाइज बँकेनी ऑलमोस्ट, मला वाटतं महाराष्ट्राचे ऑलमोस्ट 6 ते 7 बँकेनी ड्यू डिलिजन्सचा सर्टिफिकेट आणि सर्च घेऊन त्यांना लोन पण दिलेला आहे. ओके. आणि ही गोष्ट फार क्लिअर आहे की ऑल फ्लॅट परचेसर्स हॅव बीन चीटेड, त्यांची फसवणूक झालेली आहे. म्हणून कोर्टाने इंटर्म रिलीफ त्यांना असं दिलेलं आहे की ज्या बिल्डिंगमध्ये रेग्युलरायझेशनचे ऍप्लिकेशन्स पेंडिंग आहेत किंवा ज्यांच्यामध्ये नाही आहेत त्यांनी रेग्युलरायझेशनचे अर्ज मूव्ह करावे, आणि जोपर्यंत रेग्युलरायझेशनचे अर्ज डिसाईड नाही करत शासन, तोपर्यंत आपली बिल्डिंग जे आहे त्यांच्या डेमोलिशनच्या ऑर्डरवरती कोर्टाने स्टे दिलेला आहे. आणि कोर्टाने अशा पण निर्णय दिला आहे की आम्ही जेवढे फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांना एक डिटेल ॲफिडेव्हिट द्यायचा आहे की त्यांच्या बिल्डिंग मध्ये काय काय इलिगॅलिटीज आहेत. आता टोटल जे बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत. एक KDMCच्या हद्दीत जे बिल्डिंग्स येतात, एक MMRDAच्या हद्दीत जे बिल्डिंग्स येतात, आणि एक MIDCच्या हद्दीत बिल्डिंग काही येतात. तर अशा अनुषंगाने भरपूर सोसायटीजनी आणि सोसायटीच्या अगोदर मला वाटतंय काही सोसायटीज मध्ये डेव्हलपर्सनी 1-2 वर्ष अगोदरच रेग्युलरायझेशनचा अर्ज टाकलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये भरपूर स्टेप्स असतात. ते स्टेप्स कोणत्या स्टेजवरती आहेत, NOCs प्रोक्युअर झालेत नाही झालेत किंवा मोजणी झाली आहे की नाही झाली आहे, ते सगळ्यांचा स्टेटस आणि त्याच्यामध्ये वेदर रेग्युलरायझेशन हे होणार की नाही होणार त्या संदर्भात पण कोर्टाने स्पष्टीकरण मागितलेलं आहे फ्रॉम KDMC. तर मेनली ही सगळं गोष्ट आहेत. आणि KDMCचा उत्तर पण पेंडिंग आहे, जे 3 तारखेला त्यांना सादर करायचं आहे. आणि आम्ही जे फ्लॅट परचेसर आहोत, आम्हाला आमचा डिटेल ॲफिडेव्हिट द्यायचा आहे की आमच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्टमध्ये काय काय इलिगॅलिटीज आहेत. ओके. तर हे कोर्टाची ऑर्डर आहे. आणि आम्हाला कोर्टाला हे पण स्पष्ट करायचं आहे की आम्ही जे अर्ज फाईल केला आहे ते कसं टेनेबल आहे कोर्टापुढे. ऑन द लॉ पॉइंट आपल्याला कोर्टाला कन्व्हिन्स करायचंय. हे पण कोर्टाने पॅराग्राफ नंबर 7 मध्ये स्पष्टीकरण मागितलेलं आहे फ्रॉम ऑल ऍप्लिकंट ज्यांनी फाईल केलेला आहे अर्ज. वैभवजी, तुम्ही जरा सांगा की हे 53 ज्या इमारती आहेत त्यांच्यात स्क्रुटिनी
कल्याण डोंबिवली महापालिका करेलच, पण ह्या 53 इमारती कोणत्या कारणाने अनधिकृत ठरलेल्या असाव्यात आणि त्या नियमित करण्यासाठी आता कुठले कुठले उपाय असू शकतात? पहिला प्रश्न तुमचा, त्या कुठल्या कारणाने त्या अनधिकृत हे केलेल्या आहेत. आता कुठल्या कारणाने अनधिकृत डिक्लेअर केलेल्या आहेत त्याचं असू पहिलं शकतात उत्तर असं आहे, असू हा शकतात. हा हा. त्याचे कारण आहे, पहिले एक जागा आणि आपण मान्यता घ्यायला, म्हणजे अप्रुव्हिंग अथॉरिटी आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे जर तो अर्जच गेलेला नसेल तर ती बिल्डिंग हा. अधिकृत आहे अनधिकृत आहे इथून सुरू होते. अर्ज जर ओके. केलेला आहे आणि त्यांनी मान्यता दिली नाही तर डीम अप्रुव्हलचा पण पर्याय असतो, पण अर्जच केलेला नाहीये. अर्ज केलेला नाहीये म्हणून महानगरपालिकेने त्या अनधिकृत ठरवलेल्या आहेत. आता ह्या जेव्हा रेग्युलराइज करायला येतात तेव्हा त्या रेग्युलराइज करायच्या जागा मालक कोण आहे, त्याचा डीपी प्लॅन मध्ये काय स्टेटस आहे, त्याच्यावरती आरक्षण आहे की नाही, त्याच्यावरती रोडच्या आजूबाजूला बघून FSI किती उपलब्ध आहे, त्याच्या ग्राउंड वरती रेग्युलरायझेशन होणार. आता त्या रेग्युलरायझेशन मध्ये किती पात्र धरतील अपात्र धरतील त्याच्यावरती शासन निर्णय घेईल, आणि जेवढे अपात्र धरतील त्यांना काय लिबर्टी मिळू शकेल, म्हणजे शासन स्तरावरती काय मिळू शकेल, कारण कोर्ट एक लिमिट याच्यामध्ये उतरतं. कारण रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे ती त्यांचं काम आहे ते की किती रेग्युलराइज करायचं, कसं रेग्युलराइज करायचं. आणि जर रेग्युलरायझेशन नसेल तर त्याच्यामध्ये पेनल्टीची प्रोव्हिजन पण आहे, पण पेनल्टी करून जर FSI जर पुरत नसेल तर युडीने स्पेशल नोटिफिकेशन काढून त्यांना रेग्युलराइज करावं लागेल, नाहीतर हे अनधिकृतच राहतील घरं. आणि ज्याच्यामध्ये या लोकांचा काही दोष नाही. बरोबर. श्रीवास्तवजी, या प्रश्नाला धरून तुम्हाला प्रश्न विचारतो की पत्र सगळे डिटेल, पण ह्या प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहेत, काय असावं महापालिकेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये? नियमित होण्यासाठी तर महापालिकेने पर्याय देणं अपेक्षितच आहे, मग तुम्ही काय पर्याय काय असावेत असं वाटतं तुम्हाला? सर बघा, शासनाचा जे ॲफिडेव्हिट किंवा रिप्लाय असेल ते तर कायदेशीर, जर बिल्डिंग लिगल होत असेल ते करतील नॉर्म्स मध्ये बसवून, आणि जर युडी रुल्स मध्ये जर नाही बसत असेल तर ते पण सांगतील की हे लिगलाइज नाही होऊ शकत किंवा होऊ शकतो तर पेनल्टीज लावणार. पण आमचा प्रश्न हे आहे की हे पेनल्टी पे कोण करणार? कारण आमचे जेवढे क्लायंट्स आहेत ते सगळे गोरगरीब लोक आहेत, ते अफोर्ड नाही करू शकत एवढे पैसे पे करायला, तर ते पेनल्टीज पे कोण करणार? हे तर सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि जे इलिगॅलिटी आहे, तर इलिगॅलिटी मध्ये ऍज फार एज FIR इज रजिस्टर्ड अगेन्स्ट द बिल्डर्स, तर ते FIR मध्ये स्पष्ट दिसलेलं आहे चार्जशीट मध्ये, काय 10,000 किंवा 15,000 पानाची चार्जशीट आहे जे पोलिसांनी सादर केलंय कोर्टामध्ये. त्याच्यामध्ये दिसतंय की प्रोजेक्टचे जे CC आहे, कमेन्समेंट सर्टिफिकेट, तेच फॉर्ज्ड आहेत. पण आता लिगलाइज करण्याच्या अनुषंगाने आमच्याकडे सध्या आमच्या पेटिशन मध्ये जर आपण बघणार तर आपल्याला एक प्रोजेक्ट आहे विनायक प्लॅटिना म्हणून, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी रेग्युलरायझेशनची प्रोसिजर चालू होती 2 वर्षातून, आणि ते शासनाने 53(3) खालती रेग्युलराइज केलेलं आहे. तर त्याची पण ऑर्डरची कॉपी जोडलेली आहे आपण कोर्टापुढे. तर इफ जर नॉर्म्स मध्ये बसत असेल तर मला वाटतंय डेफिनेटली बाय पेइंग पेनल्टीज आणि क्लिअरिंग द टायटल ते रेग्युलराइज होऊ शकतो. पण अल्टिमेट मुद्दा कोर्टापुढे एकच असेल, दॅट आमचे जे फ्लॅट परचेसर्स आहेत ज्यांच्या बरोबर धोका झालाय त्यांनी कशाला सफर करावे ह्याच्यामध्ये. बरोबर. कारण रेरा इज व्हेरी क्लिअर की आमच्या रेराचे सर्टिफिकेट बघून आम्ही इन्व्हेस्टमेंट केलं. जर रेराने एक पण इंटिमेशन दिलेलं नाही, कारण त्यांच्याच वेबसाईट वरती ओरिजिनल सर्टिफिकेट काढलेलं आहे. जर रेराने ते सर्टिफिकेटच रद्द केलं असतं तर आम्ही फ्लॅट परचेसच नाही केलं असतं. बरोबर आहे. तर हा फार एक स्ट्रॉंग मुद्दा आहे, दॅट आमचे जे अलॉटीज आहेत त्यांना कोर्टाने तर ठीक आहे इंटरिम प्रोटेक्शन दिलेलं आहे, पण त्याला काहीतरी पुढे जाऊन परमनंट सॉल्युशन काढावी अशी तर आम्हाला कोर्टापुढे फार विनंती करायलाच लागेल. इट्स द ओनली सॉल्युशन विच वी कॅन गो अहेड.
बरोबर. म्हणजे नियमित करण्यासाठी दंडात्मक कारवाई ही एकमेव असा उपाय दिसतोय. परंतु त्याच्यामध्ये रहिवाशांना कसल्याही प्रकारे त्यांच्यावरती हे आर्थिक भुर्दंड येता कामा नये. बरोबर आहे. हे होणं अपेक्षितच आहे. परंतु रिझर्व्हेशन ज्या प्लॉटवरती ज्या मी आता हाच बिल्डिंगवर बोलणार बरोबर. असे असतील, मग त्याच्याविषयी काय असेल? वैभव सर तुम्ही सांगा ना. त्या प्लॉटवरती उभ्या असलेल्या म्हणजे आता बिल्डिंगसाठी काय? माझा आता विषय तो असणार होता, ज्या जागांवरती आरक्षण आहे आता हो, हो. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी 2016 मध्ये युडीनी रिझर्वेशन अकोमोडेशन म्हणून एक पॉलिसी काढली होती. आता त्या हो. पॉलिसीमध्ये काही रिझर्वेशन कुठल्या डेव्हलप करू शकतात याचं नियोजन आहे. पण त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये 30% ऑप्शन आहे, काही याच्यामध्ये 70% ऑप्शन आहे. पण ह्या केसेसमध्ये जर 100% रिझर्वेशन जर एक्वायर झालं असेल तर त्याच्यामध्ये माझ्या अलॉटमेंट झालेल्या घरातल्या लोकांना कशी घरं देणार तुम्ही आणि ते रेग्युलराइज कसे करणार? कारण जेव्हा रिझर्वेशन येतं तर युडीची एक पॉलिसी असते, त्याच्या अंतर्गत रिझर्वेशन दिलं असतं एका ठिकाणी. ती अख्ख्या पॉलिसीचा मिसमॅच होणार. हो. म्हणजे ज्या ठिकाणी शाळेचं रिझर्वेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी इमारत बांधली तर ते शाळेचं बरोबर. रिझर्वेशन गेलं कुठे? मग आता हो. त्याच्यासाठी रिझर्वेशन वेगळं क्रिएट करावं लागणार. म्हणजे हो. जी पॉलिसी युडीनी जी टाउन प्लॅन डीपी प्लॅन असेल तो डिस्टर्ब होणार. बरोबर. सो इट बरोबर. हॅज टू बी अगेन रेग्युलराइज म्हणण्यापेक्षा तो परत त्यांना हे करायला अकोमोडेट करावं लागेल त्या लोकांना पण बरोबर. अकोमोडेट करावं लागेल, त्याच्याबरोबर ते बरोबर. प्लॉट पण अकोमोडेट करावे लागतील. बरोबर. बरोबर. आणि हां. ह्याच्यामध्ये जेवढं महानगरपालिका निर्णय घेणार त्याच्यापेक्षा जास्ती जबाबदारी ही टाउन हो. प्लॅनिंगची आहे. टाउन प्लॅनिंग म्हणजे हो. अर्बन युडीची आहे. कारण हो. पॉलिसीमध्ये जेव्हा चेंजेस करावे लागणार तेव्हा महानगरपालिका काही करूच शकत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. जोपर्यंत हो. अर्बन डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये डिसिजन घेत नाही किंवा हो. शासकीय स्तरावरती येऊन अर्बन डेव्हलपमेंट डिरेक्शन तसे मिळत नाही, हो. तोपर्यंत काही करता थोडक्यात येणार नाही याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की हा विषय फार गुंतागुंतीचा होणार आहे आणि तो सोडवायचा असेल तर राजकीय पातळीवर किंवा मंत्रालयाच्या पातळीवरती आता त्याचे काहीतरी धागेदोरे दिसत आहेत किंवा त्याचे सुटण्याचे उपाययोजना मंत्रालयापर्यंत दिसतात. सर तुम्हाला असंच मी म्हणायचं आहे का? त्याच्यामध्ये ऍड करतो की जर ही काही गरज रेग्युलराइज करायची असेल तर त्याच्यासाठी स्पेशल पॉलिसी क्रिएट करावी लागणार. ओके. त्याच्याशिवाय पर्याय नसणार. कारण 4 पेक्षा जास्त एफएसआय कंझ्युम झालेला असणार, आरक्षणाच्या जागेवर बिल्डिंग बांधल्या गेलेल्या असणार. हे सगळे आहे. म्हणजे महानगरपालिका त्या ऍफिडेव्हिट काय फाईल करते ते कारण प्रत्येक बिल्डिंगची महानगरपालिकेने स्क्रुटिनी करायला पाहिजे. हो. तेवढे एफर्ट्स महानगरपालिकेला घ्यावे लागतील. आता तेवढी एफर्ट्स घेण्यासाठी महानगरपालिकेकडे बँडविथ आहे की नाही माहिती नाहीये. हा. महानगरपालिका रेग्युलर प्रपोजल करायला किती वेळ घेईल आणि हे रेग्युलराइज करायला किती वेळ घेईल त्याला टाइम फ्रेम पण नाहीये. वैभवजी काय म्हणजे महानगरपालिका तर स्क्रुटिनी करेल म्हणजे नेमकं काय करेल, कशा पद्धतीने करेल? प्रत्येकाचा प्लॅनिंग म्हणजे बिल्डिंगचं प्लॅन तपासून वगैरे सगळे महानगरपालिका काय कागदपत्र करू शकते त्याच्यावरती मी कमेंट करणं चुकीचं राहील. पण तुमच्या माहितीनुसार हे स्क्रुटिनी कशा पद्धतीने होऊ शकतं? कारण आपल्याला काय म्हणायचंय, मी काय म्हणत होतो होऊ की शकतं हे 3 कसं सांगू हे प्रत्येक ठिकाण हे मी सांगू शकतो की महानगरपालिका ज्या ज्या अनधिकृत डिक्लेअर केलेल्या आहेत त्यांच्या टायटल मध्ये लोकांना त्यांना महानगरपालिकेचे पॅनल ऍडव्होकेट पण असतात, पॅनल आर्किटेक्ट पण असतात. कारण महानगरपालिकेचे स्वतःचे पण प्रोजेक्ट असतात. त्या लोकांना लूप इन करून महानगरपालिकेने त्या सगळ्या रेग्युलरायझेशन प्रोसेसमध्ये एक खिडकी योजना कशी आता महाशासनाची आहे तशी हे अच्छा. प्रपोजल ओके. क्लिअर करण्यासाठी ओके. एक स्पेसिफिक एम्प्लॉई केलं म्हणजे लोक जी आहेत एक हम्म. डिपार्टमेंट त्यांना हे करावं लागणार. कारण शेवटी तिकडे जवळजवळ एक 800 ते 900 लोकांच्या घराचा संबंध आहे आणि ही अख्खी हो. इकॉनॉमी आहे. हो. त्यांच्या घराचा लोक म्हणजे तिकडे राहणारी लोक आली त्यांच्या संबंधित लोक त्याचा कॅस्केटिंग इफेक्ट जो असेल ना तो पूर्ण महानगरपालिकेच्या याला फटका बसणार आहे, त्याचा इकॉनॉमीला फटका बसणार आहे आणि लोकांच्या मानसिक हेल्थ पासून इकॉनॉमिक हेल्थला फटका बसणार आहे. तर महानगरपालिकेला त्याच्यासाठी वेगळं क्लिअरन्स प्रपोजलसाठी टीम बनवायला लागणार, डिपार्टमेंट बनवायला लागणार आणि ते रेग्युलराइज करायसाठी एक अख्खी यंत्रणा उभी करूनच ते नीट करता येऊ शकतं. हे माझं वैभवजी रिझर्वेशन प्लॉट वरती इमारती उभा होणं आणि त्या रेग्युलायझेशन करण्यासाठी की त्या डीपी प्लॅन मध्ये चेंजेस करणं असा जर इथपर्यंत हा विषय जाणार असेल तर एखादी योजना एखादं जर धोरण तयार केलं
तर मग महाराष्ट्रातील इतरही महापालिका क्षेत्रातील इमारतींमध्ये विषयावरती हा विषय पोचू शकतो का, असं वाटतंय का तुम्हाला? हा विषय राज्यभरापर्यंत पोचू शकतो का डीपी प्लॅन मध्ये चेंजेस करून? आणि हा जो अधिकार आहे ना, हा टाउन प्लॅनिंगचा अधिकार आहे. हा जो अधिकार आहे तो महाराष्ट्र शासनाचा अधिकार आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या डोळ्यासमोर जर लोकांची फसवणूक गेली असेल तर त्यांना ती लोकांना अकोमोडेट करण्यासाठी त्यांच्याकडे ती पॉवर आहे हे घेण्याची. त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्यासोबत मूळ याचिकाकर्ते संदीप पाटील सर आहेत. सर, तुम्ही याचिका दाखल केली, महारेराचा जो घोटाळा आहे तो बाहेर येण्यासाठी जी याचिका दाखल केली आणि तुमचा तो हेतू साध्य झाला आहे, परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य रहिवासी आता फसलेले आहेत. त्यांच्यासाठी आता तुमचं काय, तुम्हाला काय करायचंय, काय करायची इच्छा झालेली आहे आता? कसं आहे माहित आहे का, आता माझा आवाज येतो ना क्लिअर? हो, येते सर. हा, कसं आहे माहित आहे का, आता कोर्टाची तर ऑर्डर झाली की ते बिल्डिंग पूर्ण डिमॉलिश करायचं, परंतु त्याच्यामध्ये असं की रेग्युलायची संधी दिली. सुरुवातीला 4 लोक गेले, 4 लोकांना रेग्युलायची संधी दिली. आता 18 तारखेला 12 लोक गेले, 12 लोकांनाही रेग्युलायची संधी दिली. पण त्यावर कोर्टाचं म्हणणं असं होतं की सिंगल लोक जर रेग्युलाइजला येत राहतील त्याच्यात वेळ जाईल, याच्या पुढे कोणाचाही अर्ज एंटरटेनमेंट केला जाणार नाही. परंतु जेवढे लोक बाधित आहेत त्यांनी अर्ज रेग्युलाइजला करू शकतात, कारण ती कायद्याचीच प्रोसिजर आहे की डिमॉलिश करण्याच्या अगोदर प्रत्येकाला ती 53(3) खाली ही संधी मिळते. MRTP सेक्शन 53(3) खाली ही सर्वांना संधी मिळते. आणि 53(3)चा जेव्हा आपण अर्ज दाखल करतो त्याला सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तो सेक्शन 44 खाली बघितला जातो. आणि सेक्शन 44 काय म्हणतो की जी करंट रूल्स अँड रेग्युलेशन्स आमचे लागू असतात ते लागू होतात का नाही त्याच्यावरती ते डिसाईड केला जातो. आता याच्यामध्ये जसे मगाशी साटम सर बोलले की ती FSA हा 4च्या वरती पण वापरला गेला असेल किंवा रिझर्वेशनचे प्लॉट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी सेक्शन 44 खाली त्या बघितल्या जातील. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ असा जे मी ज्या अभ्यास केला या 65 बिल्डिंगमध्ये 32 केसेस असे आहेत की त्यांना रिझर्वेशननी बाधित आहे. म्हणजे ते कुठल्याच परिस्थितीमध्ये रेग्युलाइज होणार नाही. आणि ज्या उर्वरित ज्या आहेत त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की त्याच्यामध्ये जागेचा मालक कोणी आहे आणि कोणाच्या दुसऱ्या जागेमध्ये मांडलेले आहेत. तर ह्या सर्वच केसेस असे आहेत की याच्यामध्ये रेग्युलायची चान्सेस खूप कमी आहेत. परंतु जसे साटम सर बोलले की काही चेंजेस केले तर करता येतील का, त्या चेंजेस करणं सुद्धा अवघड आहे. कारण एखादा डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होतो तो सुरुवातीला MRTP सेक्शन 26 खाली पब्लिश होतो ऑब्जेक्शन सजेशनसाठी, त्यानंतर त्याला मॉडिफिकेशन सेक्शन 28 खाली होतो, 30 खाली तो शासनाकडे पाठवला येतो आणि 31 खाली फायनल होतो. आणि 31 खाली जेव्हा एखादा रिझर्वेशन एखादा DP जेव्हा तो मंजूर होतो 31(1) खाली, त्यावेळेस त्याला चेंज करण्याची एकच चान्स म्हणजे तो सेक्शन 37(11)A खाली 1AA खाली त्याला शासनाकडनं तो चेंज करून घ्यावा लागतो. आणि ह्याच्यातले रिझर्वेशन असे आहेत की ते चेंज होणं मुश्किल आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एक पिकनिक स्पॉट आहे, तो एखाद वेळी समजा ऍडजस्ट पण केला जाऊ शकतो, काही ग्रीन झोन वरती आहेत, तर याची प्रोसिजर एवढी लेंथी आहे की याला फार अवघड जाऊ शकतो. म्हणून माझ्याकडे उपाययोजना एवढीच असू शकते की जे लोक, म्हणजे आता आर्ग्युमेंटलाही विषय आला की लोक का फसली गेली, की ज्यांनी रेराचा सर्टिफिकेट बघितला आणि त्यांना ते कन्फर्मेशन भेटला की रेराचा नंबर आला, याचा अर्थ ते प्रपोजल ओके आहेत, म्हणून लोकांनी त्या बुकिंग्स केल्या. आणि रेराचा त्यांनी जो सेक्शनचा वापर नाही केला, कारण सेक्शन 60 खाली रेरा ऍक्टच्या सेक्शन 60 खाली असं आहे की एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फॉल्स डॉक्युमेंट सबमिट केले किंवा रेराची काही फसवणूक केलेली असेल, त्याच्यामध्ये कुठली चुकीची माहिती दिली असेल, तर त्यांना 5% ते 10% दंड लावण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. तर या 65 बिल्डरांवरती त्या तरतुदीनुसार त्यांनी पेनल्टी लावली पाहिजे, ते पैसे काढले पाहिजे. आणि जेव्हा महानगरपालिकेमध्ये एवढी 65 कामं उभी झालेली आहेत, म्हणजे इथले प्रत्येक वॉर्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट कमिशनर लोकांना याची जाणीव होती, यांना कळत होतं आणि यांनाच पैसे देऊन या बिल्डिंगच्या उभ्या राहिल्यात, तर महानगरपालिकेने तो भुडंग भोगावा, प्लस रेरावाल्यांनी भोगावा, प्लस रेरा अथॉरिटीनी, प्लस जे बिल्डर लोक आहेत ज्यांनी फसवणूक केली. कारण आज ते बिल्डर, ह्याच्यापैकी काही बिल्डर अशी परिस्थिती की आज त्यांनी लिगल प्रोजेक्ट सुद्धा सुरू केले, म्हणजे ह्यांच्याकडे तो पैसा आहे, तर यांनी सर्वांनी मिळून कम्पेन्सेट करू शकता. आमच्याकडे BSOPच्या एवढ्या बिल्डिंगा पडल्या त्या खाली पडलेल्या आहेत, तर जी लोक बाधित बिचारी गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी या लोकांनी ती BSOP मध्ये किंवा नवीन कोणत्या
बेघरांसाठी घरांचे काही रिझर्वेशन आहे तिथे महानगरपालिका स्वतः बांधू शकते किंवा त्या बिल्डरांना बांधायला सांगू शकते आणि तेव्हा त्या लोकांना ते शिफ्ट करून, कारण आता रिझर्वेशन जर या मोमेंटला जर ते 32 रिझर्वेशन जर आपण शिफ्ट केले तर बाकी लोकांचा लॉस होणार आहे, कारण आजूबाजूला जे प्रोजेक्ट उभे राहतात त्यांच्यासाठी पण ते रिझर्वेशन राहणे फार गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये मी एवढंच म्हणेन की रेरा प्लस हे महानगरपालिका आणि बिल्डर यांनी तिघांनीही काही करून त्या गरीब लोकांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. कारण माझ्या ॲज अ आर्किटेक्ट मला असं वाटतं की रेग्युलाइज होणं फारच मुश्किल आहे. आतापर्यंत फक्त एक प्रपोजल त्यांचा रेग्युलाइजला प्रॉपरली गेला विथ डॉक्युमेंट, तो पण त्यांनी रिजेक्ट केलेला आहे आणि बाकीचे 7 अर्ज फक्त नावाला अर्ज दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्लॅन नाही किंवा कोणते डॉक्युमेंट्स नाही, म्हणजे अशी स्थिती आहे आणि त्यांचा आर्किटेक्टही कोणी घ्यायला त्यांचे तयार नाही. म्हणजे ही परिस्थिती एवढी सिरियस कंडिशन आहे, म्हणजे पोझिशन आहे की मला असं वाटत नाही की 3 फेब्रुवारीच्या आत लोक रेग्युलाइजला जाऊ शकतील आणि रेग्युलाइज करू शकतील. म्हणजे आणि 19 फेब्रुवारी ही डेडलाईन आहे. त्यांनी आर्ग्युमेंटच्या वेळेस कोर्टाने पहिला प्रश्न केला की कंटेमचा कोणाचा अर्ज आलेला आहे का, याचा अर्थ कोर्ट कंटेमची सुद्धा वाट बघते की कोणी कंटेम करेल का, आणि कंटेम होणारच. म्हणून ह्याच्यावरती हा मॅटर एवढा सिरियस आहे की आता सर्व पेपरात येतो की रिलीफ मिळाला, पण हा फक्त तात्पुरताचा रिलीफ आहे. म्हणून सर्वांनी सिरियस घेऊन ह्याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नाहीतर एकदा तुमची 3 तारीख गेली तर महानगरपालिकेला पाडण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसणार. पण तो पर्याय नाही, पर्याय हाच आहे की रेरा अथॉरिटी, बिल्डर आणि महानगरपालिका यांनी तिघांनी बसून याच्यावरती या लोकांचा काही ना काही त्यांना मार्ग काढून दिला पाहिजे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार महापालिका आता जो काही निर्णय घेईल तो निर्णय त्यांनी नागरिकांच्या हिताचाच घ्यावा आणि न्यायालय, सरकार आणि महापालिका ह्या सगळ्यांनी ज्या यंत्रणांनी या चुका केलेल्या आहेत त्या यंत्रणांनी याची जबाबदारी घ्यावी आणि रहिवाशांना दिलासा द्यावा. हा एकमेव मानवी दृष्टिकोनातून असलेला उपाय आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून नसला तरी मानवी दृष्टिकोनातून हा उपाय आहे, तो स्वीकारला जावा आणि हीच सर्वांची अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये असं आहे की आता शासनाने पुन्हा असंही काय केलं इकडे की जे रोड मध्ये बाधित घरं आहेत, रस्ते म्हणजे कोणत्या रिझर्वेशन आहे त्यांच्यासाठी बीएसयूपीची तरतूद केलेलीच आहे. तर यांनाही शासनाला फक्त एक पत्र काढायचं आहे आणि यांना त्या तरतुदीमध्ये बसवायचं आहे. त्या तरतुदीमध्ये बसू शकतात आणि याला त्या तरतुदीमध्ये जर बसले तर ऍटलिस्ट काही जर रस्त्यामध्ये बाधित होणारे लोक त्यांना जे जर तुम्ही इतर बाधित लोकांना देतातच आहेत तर ह्या बाधित रोडमध्ये बाधित लोकांना तिथे घरं द्यावी. काय रिझर्वेशन वाले तुम्ही करतात ते सुद्धा द्यावी, म्हणजे जेणेकरून काहीतरी मार्ग, ऍटलिस्ट काहीतरी मार्ग निघू शकतो. आणि त्या महानगरपालिकेच्या हातात आहे, त्यांनी त्याच्यावरती विचार, कारण त्यांच्या समोरच्या 65 बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत, तर याच्यावरती काहीतरी करावं असं मला तरी असं वाटतंय. नाही, पर्याय घेऊन न देता तीच बिल्डिंग न तोडता तशीच राहावी असंच ना, असाच पर्याय ना? नाही ते रिझर्वेशन मध्ये आता 32 तर ते तोडावेच लागतील, त्याला काहीच पर्यंत रिझर्वेशन मध्ये तुम्ही ते कसं करणार, ते कसं शक्य आहे? तुम्हाला काय यावरती बोलायचं? पाटील साहेब जे म्हणतायत ना, पाटील साहेब जे म्हणतायत ते टेक्निकली वायबल जरी दिसलं तरी मी त्या घरातला राहणारा एक रहिवाशी आणि त्यांचा वकील म्हणून मी असं, माझा स्टँड असा असेल की मी घेताना अधिकृत घर घेतलं होतं. मी घेताना ड्यू डिलिजन्स केला होता. हा ड्यू डिलिजन्स केल्यानंतर मी रितसर पैसे भरले, मी स्टँडर्ड बँकांकडून लोन घेतलं आणि मी घर घेतलेलं आहे. मी घर त्या ठिकाणच्या वास्तूचं बघून घेतलेलं आहे. मला बीएसयूपी मध्ये साहेब टेक्निकली जरी साऊंड असले, राईट असले तरी मी म्हणेन मी बीएसयूपी मध्ये घर का घेऊ, मी तिकडे का राहायला जाऊ, हा माझा हे असेल. माझं म्हणणं आहे की हे जेवढी माझी जरी चूक झाली असेल त्याच्यामधली, कारण आय एम नॉट टेक्निकली साऊंड ऍज अ इंडिव्हिज्युअल किंवा घरातला राहणार किंवा घर विकत घेणारा, मी रेराकडे बघून घेतोय. मी रेरा ही रेग्युलेटरी अथॉरिटी करून उद्या सकाळी तुम्ही माझं ते घर बिल्डिंग पाडणार, आरक्षणाचा प्लॉट घेणार आणि त्याच्यानंतर मला बीएसयूपी मध्ये सांगणार जिकडे ज्यांची घर जे बाधित झालेले प्रोजेक्ट याच्यामध्ये तुम्ही मला घर देणार, याच्यात माझी चूक नाहीच ना. मला त्या बीएसयूपीच्या स्टँडर्ड मध्ये राहायलाच जायचं नाही, असा पण माझा स्टँड असू शकतो.
नाही, असणं अपेक्षितच आहे. कारण त्यांनी ज्या इमारतीमध्ये बघितलं त्याचं व्हॅल्युएशन पाहिलेलं आहे, त्याच्या अवतीभोवतीचा एरिया पाहिलेला आहे, त्याप्रमाणे त्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांनी पैसे दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने घर खरेदी करण्यासाठी ह्युमन राईटचं फसवणूक, व्हायोलेशन आहे. हा ह्युमन राईटचं व्हायोलेशन आहे. हे खऱ्या माझं अर्थाने ह्युमन घर, व्हायोलेशन आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. घर खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून महारेराही स्थापन केलेली एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेकडून झालेली फसवणूक आहे. मग त्याचा बर्ताव, त्याचा 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 भुर्दंड नागरिकांवरती कदापि होता कामा नाहीये. पाटील साहेब, तुम्ही हा. आणि वैभव सर आणि श्रीवास्तव सर, तुम्ही तिघे जण आमच्या या चर्चेत सहभागी झालात आणि तुमची मतं मांडलीत, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्टकडून आपले सर्वांचे आभार, धन्यवाद.